बापा त्रासापायी काही काही मुलं चांगली निघतात, काही काही मुलं वाईट निघतात. मुलाच्या बापा त्रासापायी अन त्रासली आई बापा जीव दिला ठाई. जहर पेऊन जहर पेऊन गिरगिरी लेकराला तुम्ही मोठा करता. चांगलं निघलं तर मोठं चांगलं. आता कधी कधी माय बापाने जहर खाची वेळ येते दादा. अशी बी काही लेकरं पैदा होते. पहा हा कलियुग आहे. कुणाकडे ना कधीचा धनद्रव्यासाठी बाबा खेती बिलकुल. कुणाचे प्राण कुणाचे प्राण कुणाचे प्राण हो हो सोडून धर्म विकती लाज शर्म पापा करती कुकर्म आय करो कर हो यादी सती भान हो यादी काही काही लोक वाईट काम करतात दादा आणि काही काही लोक चांगले करतात. दोन्ही प्रकारचे लोक आहेत. हा पोवाडा कुठला आहे? आमच्या इकडला नाहीये. हा पोवाडा पुण्याकडला. सांगली सातारा तिकडली कहाणी आहे. आणि मावळ्यानो आजकालच्या या शहीद लोकांना पोवाडा येत नाही, कहाणी येत नाही. फक्त गाणे गावतात आणि शिवा देतात एकामेकाला. आणि या पोहण्यासाठी या कहाणीसाठी माझा कार्यक्रम ठरवतात. माझ्या मावल्या कितीतरी एका दिवसाची रोजी जमा करतात, चंदा करतात आणि पोहाळा ऐकासाठी माझा कार्यक्रम ठरवतात. ऐकून घ्या कहाणी तुमच्या फायद्याची सुंदर. शकुंतलाबाई आणि भीमराव हो शकुंतलाबाई बाबा आणि भीमराव दोघे पती पत्नी सुखाने राव. मोल मजुरीचे बाबा काम कराव. राय प्रेमान राय प्रेमान राय प्रेमान हो राय प्रेमान राय प्रेमान राय प्रेमान राय प्रेमान रामा हरी आयान हो 10 वर्षाचा
बाईचं नाव, तिच्या नवऱ्याचं नाव भीमराव आणि एक मुलगा अमर नावाचा. अमर नावाचा. आता बाईचा नवरा मरून गेला, बाईचा नवरा गेला. काय म्हणे ते बाई बघा. बाईचा नवरा बापा गेला मरून, बाईचा पती बापा गेला मरून, शकुंतला म्हणे कसे करून, कसे आता आपले पोट भरून, होईल ताना तान, होईल ताना तान, होईल ताना तान, हो सुख समाधान हो, हो या जीर जीर जी 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 समाधान हो, या जीर जीर हो, सुख समाधान हो, हो या जीर जीर जी 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 समाधान हो, या जीर जीर हो. पती मिल्याच्या बाद लेकराची जबाबदारी मायवर आली. बाबा मायवर आली. मायले विचार पडला, देवा माझ्यावर शेती नाही, वाडी नाही, काही नाही आहे आणि ह्या लेकराले मोठं कसं करू, कसं करू. 200 रुपये रोजी वावरामध्ये आणि 200 रुपयात रोजी मध्ये मी पोट भरू काय. या पोराने शिकव आणि मला तर इंजिनियर करायचं आहे, मला माझ्या पोराला डॉक्टर करायचा. पहा बाईची हिंमत. तर काही बाया वावरामध्ये मोलमजुरी करतात ना, पोराले शिकवतात. काही बाया कोण्या कंपनीमध्ये कामाला जातात. नागपूर मध्ये शहरामध्ये काय बाया झाडू पोछाचं काम करतात. काही बाया कोण्या ऑफिस मध्ये काम करतात आणि असं काम करू करू लाईनेचं मोठं लेकरं करतात. मा बाप मोठं करतात. पण या बाईनं कोणता विचार केला, शकुंतला बाईनं म्हणे नाही, हे गॅदरिंग मध्ये शाळा शिकताना गॅदरिंग मध्ये जायची आणि डान्स करायची. ती इले डान्स मोठा आवडत होता. हिनं विचार केला का डान्स वाल्या पोरांना पोरींना लोक खूप पैसे देते, खूप. आणि खरी गोष्ट आहे, तुम्ही 10 रुपये मागा कोण देत नाही. आणि एखादी पोरगी एखादा पोरगा किंवा डान्स करायला आला तर आपल्याला बघावत पैसे. मग पैसे कसे, हे कला आहे, कलेमध्ये ताकद आहे एवढी कले. म्हणून या बाईला काय केलं, एका लावणीच्या फळामध्ये भरती झाली, लावणीच्या फळामध्ये गेली आणि नाचकाम शिकली. आता नाचकाम शिकल्याच्या बाद लोक दिवाने झाले आणि दिवाने झाले तर झाले, पैसे टाकायला लागले बाईच्या डोक्यावर, गड्ड्याच्या गड्ड्या, पैशाचा पाऊस. आणि बाईनं पैसा जमा केला आणि त्या पैशाच्या भरोश्यावर पोराने शिकवलं. बघा मी काय म्हणतो, नाच गाण्याची बापा कला दाबून, नाच गाण्याची बापा कला दाबून, लोक खुश होती तिला पाहून, कलेमध्ये तिला तन मन वाहून, वाढला मान, वाढला मान जिरजी, वाढला पाऊस पडे, कला पैशाचा पाऊस पडे आणि शकुंतला पुढे हे लोक झाले वेळे तिच्या गुणान, तिच्या गुणान जिरजी, तिच्या गुणान, तिच्या गुणान, तिच्या गुणान
पैसा कमावला, भरपूर कमावला. नाच गाण्यात करून कमाई, नाच गाण्यात बाबा करून कमाई. मुलाला शिक्षण शिकविले नाही, इंजिनियर झाला ड्युटीवर जाई. नितने मान, नितने मान जिरजी, नितने मान, नितने मान जिरजी, नितने मान, नितने मान जिरजी, नितने मान, नितने मान जिरजी. आता तो पोरगा इंजिनियर झाला, त्याचे दोस्त त्याने चढून राहिले. अरे आपल्या संग राहिलेला पोट्टा इंजिनियर झाला आणि आपण नाही झालो, त्याने चढून राहिले. आणि त्याने का म्हणते त्या पोराले, दोस्त मित्र बापा म्हणे तुझी आई, दोस्त मित्र म्हणे तुझी आई, आणि नाचणारी बाई ह्या धंदा बरा नाही. राहील का शान, राहील का शान जिरजी, राहील का शान, राहील का शान जिरजी, राहील का शान, राहील का शान जिरजी, राहील का शान, राहील का शान जिरजी. पोरगा इंजिनियर झाला, पोराला डिग्री मिळाली, मोठा आनंद झाला. म्हणे आता मी माझ्या मायेकडे जाईल आणि मायला डिग्री दाखवीन. माय मोठी खुश होईल, खूप मोठी खुश होईल. आणि खुशीनं तो आपल्या घरी जाऊन राहिला, आपल्या मायला भेटण्यासाठी, सांगासाठी. आता बघ, हा पुरुषोत्तमजी सावरकर यांच्यावर आमच्या पार्टीला 101 रुपयाचं इनाम मिळालंय. धन्यवाद. हा हो ऐका माझ्या आई वडिलांनो, ह्या पोहण्याच्या माध्यमातून माझं नाव अमर आहे. मी लहान असताना माझे वडील भरून गेले. माझी आई मला सांगायची का बेटा, माझ्या आईनं कमाल कष्ट करून मला शिकवलं. थोडसा मोठा झालो, 10व्या वर्गानंतर मला थोडा होश आला आणि मी विचार करायला लागलो. म्हटलं देवा, कोणपर्यंत मी माझ्या आईच्या भरोशावर राहणार, कोणपर्यंत आमची गरीबी बसून राहणार. म्हणून 12वीच्या नंतर मी 4 वर्षाचा इंजिनिअरचा कोर्स केला. इंजिनिअरचा कोर्स केल्यानंतर आज माझा रिझल्ट लागला आणि मला डिग्री मिळाली. चला, आनंदाची गोष्ट आहे, खुशीची गोष्ट आहे. माझी आई खुश होईल. अगोदर माझ्या आईला बोलवतो आणि माझ्या आईचा आशीर्वाद घेतो. बोलवतो माझ्या आईला. स्वर्गीय कांचनबाई ठीक आहे. आणि हो स्वर्गीय ठीक आहे. अनंतराम सोनवाने, चिचोलीवाले नाही येत पण. यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी धन्यवाद देतो. आवाज मारतो. आई 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 ग आई, आई ग आई म्हटलं माझे आई ग आई. अगं हे आई, अरे अमर, तू केव्हा आला? अरे किती वेळपासून वाट पाहते रे मी तुझी. कुठे गेला होता तू? हा, आज आनंदाची गोष्ट आहे, कसली रे? आज खुशीची गोष्ट आहे. म्हणजे अगं माझा रिझल्ट लागला रिझल्ट लागला. आणि मी इंजिनिअरिंग पास झालो. मला डिप्लोमा मिळाला. काय हो, पास झाला? अरे बाबा, जे मी स्वप्न पाहत होते ते आता माझे स्वप्न पूर्ण व्हायला जरासा वेळ लागला नाही रे. कसं? अरे तू एवढासा होता, तुझा बाप मरून गेला. मोठा विचार आला, काय करावं, जीवन कसं करावं, तुला मोठं कसं करावं म्हणून. तुझ्या बाबांची आणि माझ्या मनात आधीपासून एक इच्छा होती, तुला मोठं करून खूप शिकवायचं म्हणून. मग जराशी माझ्या अंगात कला होती रे, मी आणखी शिकली. मी माझ्या पायाला घुंगरू बांधले, कसली लाज न बाळगता मी हजारो लोकांसमोर मी नाचले रे. आणि आज माझ्या कलेच्या पैशावर तो आज इंजिनियर झाला. बस इंजिनियर झाला. बरोबर आहे गाई. कारण तू जर नसतीस तर मला हा जग दिसला नसता. दिसला असता का मला जग? मी आज इंजिनियर झालो होतो का? हे सारं तुझी पुण्य आहे का मम्मी? मला काय म्हणायचं आहे का बऱ्या गोष्टी?
माझी मायेचा सागर तिला तू दे जीवना आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवना आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवन आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवन आधार आई मायेचा सागर तिला जीवन आधार आई मायेचा सागर तिला जीवन आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवन आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवन आधार आई मायेचा सागर तिला जीवन आधार आई मायेचा सागर तिला जीवन आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवन आधार आई माझी मायेचा सागर तिला तू दे जीवन आधार हे बघ नुसतं लाड मोह मायातून मोकळं होता हो ग मग. हे बघ नुसतं पास झाल्याने चालणार नाही तुला अजून नोकरी लागली म्हणाली नाही मम्मी नोकरीत लागली त्याच्यासाठी फॉर्म वगैरे भरत अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का आपल्या एरियामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये मी जातो मी जाऊ आणि फॉर्म भरून टाकू होय बाबा बरोबर आहे जर का तुझा आशीर्वाद त्या देवाचा जर उपकार होतील आणि मला जर एखादी नोकरी लागली तर आपले दिवस बसून राहतील काय राहतील का दिवस बसून नाही राहणार मग जाऊ का मग मी जा, जा, जा. जातो ना फॉर्म भरून टाकू हो, हो. माझा आशीर्वाद आहे माझ्या मुलाला मी एकर म्हणून सांगितलं पण मी माझं स्वतःच विसरून गेले कित्येक ठेकेदारांनी मला कार्यक्रम दिले आणि मी अजूनही रियाज केला नाही मी लोकांसमोर मी नाचले नाही गायले नाही तर लोक माझ्या केला कशी दाखवतील कशी प्रशंसा करतील त्यापेक्षा रियाज केलेला बरं जराशी पिकली असं वय ओझानी वाकली अगं बाई 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 आहे मी अवघड झाडाची बाई मी लाडाची ग बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची 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 जराशी पिकली ओझाने वाकली जराशी पिकली ओझाने वाकली
मारून खळा धावती जोर मारुळी खळा धावती जोर, मारुळी खळा धावती जोर. ही कशी मी काढायची आणि ही कशी मी काढायची आता ग बाई या रक्षाया बाई मी लाडाची ग लाडा 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 लाडाची 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 पाडाची 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 बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बाई मी लाडाची ग लाडाची कैरी पाडाची बहिणी लाडाची ग लाडाची, कैरी बाळाची. बहिणी लाडाची ग लाडाची, कैरी बाळाची. असं लाडाची ग लाडाची, कैरी बाळाची. बहिणी लाडाची 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 लाडाची, कैरी बाळाची. बहिणी लाडाची ग लाडाची, कैरी बाळाची. बहिणी लाडाची ग लाडाची, कैरी बाळाची. माझ्या आईचा आशीर्वाद घेतला, देवाची मर्जी झाली. रिलायन्स कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिली, पास झालो आणि 50,000 रुपयाची मला नोकरी लागली. वा वा देवा, आता आमची गरीब बसून राहणार नाही. जातो, एक पेढ्याचं पाकिट घेतो आणि माझ्या आईच्या तोंड गोड करतो. जातो आपल्या आईकडे, पहिले खुशीची गोष्ट सांगा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. 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 कंठातला स्वर जैसा, कंठातला स्वर जैसा, ओठावरी ओझळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. ओठावरी ओझळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. एवढे आनंदमय गाणे कोण गावत असेल, परंतु मला शंका आहे, असेल ना असेल माझ्या अमर मित्रासारखा आवाज येऊन राहिला, परंतु खात्री करून घेणं आपलं काम आहे. मी जाऊन पाहतो, असेल तर माझी त्याची भेट होणारच आहे. जाऊन पाहतो. अरे नमस्कार मित्रा, नमस्कार. नमस्कार नमस्कार अमर. काय म्हणता नानाजी? अरे बापा, मोठी खुश दिसून राहिले अमरजी, तुम्ही अरे. काय कारण आहे? खुश म्हणजे असा, तुला माहित आहे आपण लहानपणाचे मित्र. बरोबर. पहिल्या वर्गापासून 12वी पर्यंत आपण एकाच वर्गात शिकलो. हा, एका वर्गात शिकलो. 12वीच्या नंतर आपली फुटाफूट झाली. बरोबर आहे. मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा. खरी गोष्ट आहे. 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स केला, हा, डिप्लोमा मिळाला शाबास. आणि आज इंटरव्ह्यू दिली रिलायन्स कंपनीमध्ये. हा, पास झालो आणि पहिलाच पगार माझ्या 50,000 स्टार्टिंग. शाबास परमेश्वरा, खूप चांगलं केलं. कारण या मुलाचे वडील मेल्याच्या नंतर याच्या आईनं हा लपेष्टा भोगून खूप काबड कष्ट करून याला इंजिनियर बनवलं आणि इंजिनियर बनून सुद्धा नोकरी लागल अशी गॅरंटी नव्हती. परंतु खरंच अमर, तुला खूप प्रयत्न केले. हो यार. चला, असं परमेश्वराने चांगलं केलं. परंतु आपण लहानपणाचे दोस्त, हो ना. तर मग तुला नोकरी लागली तर आम्हाला पार्टी किती देशील का नाही? दोस्ता, पहिला पगार होऊ दे म्हणजे आपण संपूर्ण धाब्यावर जाऊ. पूर्ण धाबा बुक. बुक धाबा. धन्यवाद म्हटलं, याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु गोष्ट एक आहे, आता पहिले हा लपेष्टा संकटामध्ये जीवन चाललं आतापर्यंत, बरोबर आहे. हो. आता 50,000 रुपये पेमेंट मिळाल्याच्या नंतर
तुझी आई आणि तू हो. दोन व्यक्तीला 50,000 रुपये सरते का? नाही 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 नाही, नाही, सर. आजपासून खातील तरी खतम होत नाही. बरोबर आहे की नाही? हो. तर मी तिकडून येता येता त्या दुकानाच्या पुढे 5-6 म्हातारे बसले होते अच्छा, चौकात. चौकात, आणि मी तिकडून येऊन राहिलो. मला मालूम नाही होतं, परंतु ते गोष्ट करत होते एका नाचणीवाली बाईचा पोरगा इंजिनियर झाला, एका डान्सर बाईचा पहा म्हणे डान्स करू करू तिने इंजिनियर बनवलं. तर मी म्हटलं गोष्ट होय कोणाची? तर मग माझ्या लक्षात आलं होय नाही होय माझा मित्रच असला पाहिजे. तर मला एक म्हणायचं आहे, आता 50,000 रुपये महिना मिळाल्याच्या नंतर काही गरज नाही, नाही नाही, कोणतं काम करायची काय गरज नाही. काही गरज नाही. हो. आणि दुसरी गोष्ट, ते पुढे म्हणत होते आता तरी म्हणे आता अडचणीचे दिवस गेले म्हणे दोघांचे बी, बरोबर आहे. आता त्या बाईनं नाचकाम बंद केलं पाहिजे म्हणे. साहजिक आहे, त्याची गोष्ट मला दिले पटली. आता बंद नाही केलं कदाचित आणि नाचणं सुरूच ठेवलं म्हणे, तर म्हणे त्या पोराला पोरगी भेटणं कठीण जाईल म्हणे. हो साला, हे गोष्ट बरोबर आहे. कारण नाचणीवालीच्या पोरग म्हणतील चांगलं नाही म्हणत अमर कोणी. हो, हो, हो. बरोबर आहे की चूक आहे? काय म्हणतील शेवटी? पहा म्हणून तो चालला नाचणीवालीचा पोरगा, पहा तो चालला एका डॅन्सर बाईचा पोरगा. अशी जर समजा गोष्ट तुझ्या कानावर ऐकू आली तर तुला चांगलं वाटेल का? नाही यार, नाही वाटणार. दुःख होईल. आणि म्हणून म्हणतो की हे नाच गाणं बंद करायची अथार्ती कारण तूच करू शकतो. बरोबर, माझी माय आहे ना. आम्ही लोक म्हणू नाही शकत या गोष्टी. खरी गोष्ट आहे. म्हणून हे नाच गाणं बंद करायला लाव आणि तुमची वेळ आता निघाली. बरोबर आहे. बरं, तुला हो. सांगत तर काही राग आला का? नाही नाही नाही, राग कशाला, खरी गोष्ट आहे ना. नाही तर म्हणशील तर काही बोलतो नाही, का? असं काय नाही. बरं, मी चालतो. ठीक आहे. ठीक आहे. बरोबर आहे. कारण अगोदर खाली होतो ते गोष्ट वेगळी होती, पण आज मला 50,000 रुपयाची नोकरी मिळाली. काय म्हणते समाजातील लोक? पाय रे, पोरग इंजिनियर आहे तरी माय नाच कामाला जाते. नाही, हे बरोबर नाही आहे. जातो माझ्या घरी आणि अगोदर माझ्या आईला समजवण्याचा प्रयत्न करतो. आई, अगं हे आई, काय रे बाई? आज तर मला लई आनंदी दिसते. चुकला. मा हा. आज खुश ह्यासाठी हो. कशासाठी? अगं इंटरव्ह्यू दिली रिलायन्स कंपनी मध्ये, हा. तसाच मॅनेजरनं मला पास केलं आणि 50,000 रुपयाची नोकरी मिळाली. काय 50,000 सुरुवात? स्टार्टिंग पगार मा 50,000. झाली तरी बाबा, माझे स्वप्न पूर्ण झाले रे बघ आता. आता एक काम करतो बा, मी मोठ्या दुकानात जातो ट्रेडरच्या, म्हणजे फर्निचरच्या. कशाला रे? तिथून एक महाराजा दिवाण आणतो, एक महाराजा सोफा सेट आणि एक मोठी डगर 1.25 इंची वाली टीव्ही पडदेवाली. बस हातात रिमोट घेवायचा, सोप्यावर उशी ठेवायची, बोला लावला तेव्हा हातात रिमोट ठेवायचं, फक्त टीव्ही पत्रावाचा घरी, कोणत्याच कामाला जावायचा नाही. नको रे बाबा, मला एवढ्या मोठ्या गोष्टीची सवय नाही. मी खाली चटई टाकून देते, हाताचा उसा करते, लेटवर त्यातच समाधानी आहे बघ. पण माझ्या दोन गोष्टी आहेत तेव्हा. काय तुम्ही सांगितलं? मुलगा म्हणे आपल्या आईला समजवून तिला, आई तुला सांगतो खरोखर ग, आई तुला सांगतो खरोखर, आई तुला सांगतो खरोखर ग, आई तुला सांगतो खरोखर. ऐकून घे माझ्या बरोबर ग, हो धीर धीर हो धीर. ऐकून घे माझ्या बरोबर ग, हो धीर धीर हो धीर. ऐकून घे माझ्या बरोबर ग, हो धीर धीर हो धीर. ऐकून घे माझ्या बरोबर ग, हो धीर धीर हो धीर. आई लहानचा होतो, वडील मरून गेले, कामात कष्ट करून मला शिकवलं, आज नोकरीला लागलो, इंजिनियर झालो, हे फक्त तुझी बुद्धी आहे. बरोबर आहे की नाही? माझ्यासाठी केलेलं काम गाळला घाम, आई तुझे लई उपकार ग, आई तुझे लई उपकार ग, आई तुझे लई उपकार ग, आई तुझे लई उपकार ग. आता हे विसरू जा सार ग, हो धीर धीर हो धीर. आता हे विसरू जा सार ग, हो धीर धीर हो धीर. आता हे विसरू जा सार ग, हो धीर
तो काळ वेगळा होता. आता मी नोकरी लागलो, 50,000 रुपये माझा पगार आहे. आता तो कोणत्याच कामाने जायचा नाही, पायाला घागऱ्या बांधायच्या नाही, नाचायला जायचं नाही. म्हणून मी काय म्हणतो, काय म्हणते ना समाजातील लोक, मला म्हणते माझे दोस्त भाई, म्हणती तुझी आई आहे नाचणारी डॅन्सर, आहे नाचणारी डॅन्सर, आहे नाचणारी डॅन्सर, हो आहे नाचणारी डॅन्सर, हो धंदा हा आहे वाईट फार ग, हो धीर धीर हो दिदी, धंदा हा आहे वाईट फार ग, हो धीर धीर हो दिदी, धंदा हा आहे वाईट फार ग, हो धीर धीर हो दिदी, धंदा हा आहे वाईट फार ग, हो धीर धीर हो दिदी. म्हणून शेवट तुला 10 बोटाची विनंती करतो, तुझ्या चरणावर माझं डोकं ठेवतो मा. आता तो पोरगा इंजिनियर झाला, 50,000 रुपये पगार आहे. आता कोणतेच काम करायचं नाही, पायाला घागरा बांधायचा नाही, नाचायला जायचं नाही. एक शब्द बोलू नको, समजलास? जेव्हापर्यंत मी समजून मी ऐकून राहिली तर तू बोलतच चाललाय. एवढा शहाणा झालास का रे? माझ्यापेक्षा जास्त अक्कल उडायला लागली का रे तुझी? हा समाजातील तुला 1-2 व्यक्तींना म्हटलं की तुझ्या आई पायाला घुंगरू बांधते आणि लोकांसमोर नाचते, तर तुला वाईट वाटला? अरे त्याच कलेमुळे एवढा मोठा झालास, इंजिनियर बनलास, हे नाही समजत. आणि म्हटलं म्हणून त्यांची लाज वाटायला लागली तुला. तेव्हा आईला गाऊन बोले आपल्या मुलाला गा, आपल्या मुलाला हो, आपल्या मुलाला हो, आपल्या मुलाला गा, आपल्या मुलाला हो, आपल्या मुलाला हो. तू अंकल शिकवाया माझ्या पुढे आला रे, माझ्या पुढे आला गा, माझ्या पुढे आला रे, माझ्या पुढे आला गा, माझ्या पुढे आला हो, माझ्या पुढे आला रे. माझ्या कलेच्या पैशाने इंजिनियर झाला रे, इंजिनियर झाला गा, इंजिनियर झाला रे, इंजिनियर झाला गा, इंजिनियर झाला हो, इंजिनियर झाला रे. माझा धंदा सोडणार नाही सांगते तुला रे, सांगते तुला ना, सांगते तुला रे, सांगते तुला ना, सांगते तुला हो, सांगते तुला रे. जेव्हापर्यंत माझ्या पायात शक्ती आहे, माझ्या त्राण उरलेले आहे ना, तेव्हापर्यंत मी माझ्या पायावर उभे आहे, समजलं? नाही मी जात जोडणार धंदा. आई बोले मुलाशी चक्क, आई बोले मुलाशी चक्क, करून म्हण पक्क, तू मला सांगू नको काही, तू मला सांगू नको काही रे, तू मला सांगू नको काही, तू मला सांगू नको काही रे, तू मला सांगू नको काही, तू मला सांगू नको काही रे. हो तू मला सांगू नको काही, तू मला सांगू नको काही रे. कोण म्हणते रे कला वाईट आहे? कोण म्हणते कला वाईट आहे? अरे शंकराने तांडव केलं, गणपती नाचला, मीरा भक्ती रसात नाचून भाऊ केली रे, आणि त्याच केलेला नावे ठेवतेस नाव आहे का? कला ही जगी महान, कला ही जगी महान, आहे लई मान, मी तिला सोडणार नाही, मी तिला सोडणार नाही रे. मी तिला जोडणार नाही, मी तिला जोडणार नाही रे. मी तिला सोडणार नाही, मी तिला सोडणार नाही रे. मी तिला जोडणार नाही, मी तिला जोडणार नाही रे. कला गेली देवा धर्मात, कला गेली देवा धर्मात, इंद्र सभेत शास्त्र तुला
मी काय म्हणते लक्षात घे. हे बघ, माझ्या आता लई कार्यक्रम आहेत. मी 15 दिवस माझ्या लावण्यांच्या कार्यक्रमावर येणार नाही. आता तुला नोकरी लागली ना, तू स्वतःचा डबा स्वतः तयार करायचं, ड्युटीवर जायचं, वापस यायचं आणि हो रात्रीच्या समयाला घरीच राहायचं. समजला? लक्षात राहील ना? हा. आणि एक गोष्ट लक्षात घे, आपले बाहेरच संडास बाथरूम आहे. संडास बाथरूमला कुलूप लावून ठेवायचं, नाहीतर बाहेरचे कुत्रे येतात, सगळे हातून भरवतात, साफ करणार नाही त्याचं ना. चालली मी हा. बाईला कलेची नशा चढली, कलेची नशा. कोणाला दारूची नशा चढते माय बाप हो, दारू सुटत नाही. कोणाला गांजाची नशा चढते, गांजाची नशा सुटत नाही. तशी कलेची नशा. दादा, या कलेमध्ये काही काही आमच्या शाहीर लोकांना घरदार सोडले, बायको सोडली, लेकरं सोडली आणि नागपूरला खोल्या करू करू राहिले. दादा, खोल्या करू राहिले. हे कलेची नशा आहे. म्हणून कला हे गरीब नाही, मोठे मोठे लोक, करोडपती लोक बी हे कला केल्याशिवाय गमत नाही. मा बाप हो, गमत नाही. हे कला घरामध्ये बसू देत नाही. जोपर्यंत गायक गाणं म्हणणार नाही, डॅन्सर हा डान्स करणार नाही, ढोलक वादक हा ढोलक वाजवणार नाही, तोपर्यंत त्याने गमणार नाही. आता अशी पहा, त्या बाईला नशा चढली. ते बाई का म्हणते पोराली. आता मी तुम्हाला लावणी दाखवतो. लावणी ते बाई काही म्हणे मी लावण्या करायला चालली, माझे 15 दिवस कार्यक्रम आहे आणि मी काही येणार नाही. आपला डब्बा करतो, ड्युटीवर जातो आणि घरी राहायचो. मी 15 दिवस माझे लावणीचे कार्यक्रम आहे. आता ते बाई लावण्या करायला जाते. एका गावात पहिल्या दिवशी तिचा कार्यक्रम राहते लावणीचा आणि त्या गावात दवंडी होते. आज आपल्या गावात शकुंतलाबाई सातारकर हिचा लावणीचा कार्यक्रम आहे म्हणून पुष्कळचे लोक त्या बाईचा कार्यक्रम पाहण्यासाठी येतात. दादा पहा, तुम्हाला लावणी दाखवते ते बाई. आता पहिली लावणी आहेत माझ्या पोवाड्यात. तुम्हाला लावण्या मी दाखवतो, सगळं दाखवतो. तर बाईला चढली कलेची धुंदी हो, कला दाखवे बापा जाऊन लोकांमध्ये. हिमत ठेवून हो हो हो, हिमत ठेवून हो. आणि त्रासली आई आणि जीव दिला आई. जय देऊन हो 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 हो. दवंडी झाल्याच्या बाद ते बाई लावणी दाखवते तुम्हाला. बघा रंगरावजी. चला, मी बाबा एक ग्रामपंचायत चपराशी माणूस.
माझं काम आहे नळ सोडणं, गावची लाईट चालू बंद करणं, गावात कचरा गाडी घुमवणं आणि सरपंचानं सांगितलं ते काम करणं. सकाळी सकाळी पहाटे मला फोन आला, म्हणे अन्या जा म्हणे गावामध्ये दौडी देऊन दे म्हणे, आपल्या गावात शकुंतलाबाई सातारकर येऊन आल्या म्हणे. ठीक आहे बाबा, मी हुकमाचा ताबेदार माणूस, हा सरपंचाचं अगर ऐकलो नाही आणि त्याने जरी नोकरीहून काढलं तर का खाईन बाबा, काडी कचरा आहे का नाही, का सरपंच आहे, पण तुमच्या गोष्टी ऐकायला लागत बाबा. त्याला दौडी देतो. ऐका हो का, आपण ऐका, लोकांत सांगा. चालू होत आहे, सुरू होत आहे, आताच चालू होत आहे. बंधू आणि भगिनींनो, लहानांनो मोठ्यांनो, माझ्या आजोबांनो पंजांनो, माझ्या आईंनो काकूंनो काकांनो मामींनो, आज रात्री आपल्या गावामध्ये शकुंतलाबाई सातारकर यांचा लावण्याचा कार्यक्रम पाहण्यात विसरू नका हो. अरे भाऊ, इकडे या, इकडे या. अरे इकडे तर या. कोणाने कोणासोबत काम पडलं तेव्हाच बोलावत येत ना. काय साठी? मी म्हटलं हे मला शेवट शेवट ऐकायला आलं आणि हे डफडं वाजलं का नाही, हा, तर शेवट ऐकायला आलं का शकुंतलाबाई सातारकरचा प्रोग्राम आहे बा. हो आहे हो, पण मला पूर्ण तुमची दौंडी बरोबर ऐकायला आली नाही. पूर्ण नाही का? नाही 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 नाही. मग काय म्हणतेस तू? इथे अजून एक वेळा दौंडी द्या, म्हणजे मलाही ऐकायला येते. काही अधुरी ऐकायला गेली असं त्यांना पण ऐकायला जाते. हा, एक वेळ दौंडी दे. एक वेळा अजून दौंडी द्या. तू का मला नौकर समजतेस का? नौकर? हा? तू नौकरच आहे आमचा. कोण म्हणते? ए, डोरे काढू नको. बरोबर आहे, हा? तू आमचा नौकर. आम्ही निवडून दिलं लोकांना, पूर्ण लोकांना, सरपंच साहेबाले. हा, बरोबर आहे. हा. तर मग हे लोकांनाच निवडून दिलेला माणूस लोकांची समस्या दूर अगर करत नसेल तर इथं काळाची बी आम्हाला आर्डर आहे पूर्ण लोकांना. तर तू न निवडून दिला सरपंच आहे, हो. पण मी सरकारी माणूस आहे. तू हो? सरकारी आहे हा? म्हणजे ग्रामसेवक आहे का तू? हा? त्याचा वरचा हो मी. असं होऊ नाही शकत. हा? तू डबल दौंडी दिली तर ठीक, हा. नाही तर लक्षात ठेव काय होईल तर. ठीक आहे, तू मुजोर माणूस आहे, तुझ्या तोंडाला कोण लागत बाबा? नाही, खोटं खोटं कोणाचं, खरं कोणाचं आहे, ऐकायचं आहे का पाहायचं आहे का? हा, थांब. एक मिनिट भाऊसाहेब, तुम्ही माझ्याकडून नको बोला आणि या चपराशाकडून नको बोला. शकुंतलाबाई सातारकरचा प्रोग्राम आहे इथपर्यंत ठीक आहे, पण प्रोग्राम कुठं आहे हे सांगितलं का दौंडीमध्ये या लोक, या चपराशानं? नाही 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 हे पाय, हे म्हातारे कुठे खोटे बोलत नाही, लक्षात ठेव. हे टोपीवाले, हो. हे तुझ्या पार्टीचे लोक. नाही 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 नाही, ते कायले आपल्या इमानाला कलंक लावतील. बापा बापा, सकाळपासून ढोलक वाजवला ना तो माणूस. हा शेवक आहे का? हा? कोणाने ढोलक वाजवायचा शौक, कोणाने पेटी वाजवायचा शौक. गोपाळसाठी टांग टांग तो. हा, म्हणून म्हणतो तू लवकरात लवकर दौंडी दे, नाही तर मी पूर्ण लोकांच्या सह्या घेईन. हा, ठीक आहे, दौडी देतो. आता आहे बरोबर. हा हा. ऐका हो ऐका, बंधू आणि भगिनींनो, लहानांनो मोठ्यांनो, त्याच्यापेक्षा नगर माणसांनो, माझ्या आईंनो काकांनो, माझ्या बहिणींनो, आज रात्री आपल्या गावामध्ये श्री शकुंतलाबाई सातारकर यांचा नाच गाण्याचा कार्यक्रम रात्री 8 वाजता शाळेच्या पटांगणात आयोजित केला हो. शाबास, याले म्हणते परिपूर्ण कामगिरी. हा, याच्यामध्ये एकही शब्द नाही चुकला. हा. बरं चाला असो. मला घाई आहे, मी हा, लवकर. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. अरे माझं तर ऐकून घे. मी तुला हे तुझी चूक काढली, तुला राग आला असा? राग नाही तर का संत बिंदू? नाही, तसं नाही राहत. आपली चूक जर कुण्या व्यक्तीनं लक्षात आणून दिली आणि आपण ती चूक दुरुस्त केली तर तो मनुष्य दुरुस्त होते, लक्षात ठेव. हो. आणि तू माझा दोस्त होय म्हणून मी जाणून सांगितलं. आता तर तू लावणी पाहायला जाशील ना, चाललो. तर मला एक दिलं बाय तो आहे सुमा. तू येतात? हा. चाल. चाल चाल चाल. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार बाबा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी शकुंतला सातारकर. तुम्ही कोण? सातारकर. शकुंतलाबाई
मी काय म्हणतो तुम्ही सातारकर, तुम्ही सातारकर ना आम्ही हागर करो. तुम्ही हा कर हा? तुम्ही हा कर आम्ही सातारकर म्हणजे तुमचं आमचं जुडतं म्हणायचं की जमलं की फोटो नको टोका. हा पाहुणं बोला. अहो येत्या वाटेत गाडी बंद पडली हा. एकच लेट झाली बघा. बाई तुम्ही एक तास लेट झाले पण इकडे आमची हजामत व्हायची वेळ आली होती. हा तुम्ही तिकडे लेट झाले अजून 10 मिनिट त्याने बाई आमचा सगळा पाल पेंडाल पाटला असता. बरं झालं पाहुणं तुम्ही सांभाळून घेतलं या. सांभाळला आम्ही ना. बाई तुम्ही दाखवता आपली काय लावणी नाही का ती? लावणी हा. हो, लावणीच करायला आली मी हा दाखवा की आपली. रात भर
असं सोडून जायचं नाही रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही म्हणून सदा रंग जायचं नाही रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही म्हणून सदा रंग जायचं नाही रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही जरा हसायला खुला मुलाला गाजलं तर सुनी काही सोंगर पुसायला ऐकावं लागायला तुला हसी जरा हसायला जावं खुला मुलाला गाजलं तर सुनी काही सांगावं पुसायला ऐकावं लागायला तुला हसी या जीवा शुक्राची चांदणी साजत फिरतीस साजत साजत शोभत देहाच्या गोंधळी शुक्राची चांदणी साजत फिरतीस साजत साजत शोभत देहाच्या गोंधळी असं सोडून जायचं नाही रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही म्हणून सदा रंग जायचं नाही रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं नाही रात्री अर्धरात्री असं सोडून जायचं लोकमत पेपर मध्ये पाहिलं होतं फक्त नाव ऐकलं होतं हो आज तुझ्यामुळं आज त्या बाईला पाहण्यास मिळालं फक्त तुझी पुण्य आहे बरोबर आहे बरोबर आहे. पण ज्यावेळेस मी लावणी ऐकत होतो हा त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक कल्पना आली होती. मला एक गोष्ट सांग हा ही बाई वर्षाकाठी किती कार्यक्रम करत असेल 50 बरोबर आहे हो आणि आपला धंदा बी तोच आहे समजा हो आपल्या गावचे जे सदाशिव पाटील आहे नामवंत शहर आहे. नामवंत आहे गुणवान आहे धनवान आहे हा. दयावान मनुष्य आहे हो जी. आणि त्या मनुष्याच्या आपण दोन गडी हो आणि ही बाई जर समजा त्या पाटलाच्या फडामध्ये सामील झाली बरोबर. तर वर्षाकाठी किती कार्यक्रम होतील 100 ते 150 कार्यक्रम होते. बरोबर आहे हा. 100 ते 150 कार्यक्रम होतील हा आपल्याला 2 पैसे मिळकत जास्तीची भेटल हो आणि आपल्या सदाशिव पाटलाचं शाहीर साहेबाचं नाव अजरामर होईल त्याचं नाव अजरा अमर होईल. बरोबर आहे. तर आपली गरिबी दूर होईल. तर मी म्हटलं हा मला पटवण्याची आयडिया बरोबर नाही आहे हा आणि ते पटवण्याची आयडिया तुला परमेश्वराने दिली आहे हो तर तू एक काम कर बोला. तू त्या बाईकडे जा आणि त्या बाईला असा काही पटव हा का जेणेकरून त्या बाईच्या तोंडातून फक्त हो निघलं पाहिजे हे मित्र ज्ञानेश्वरा हा. मी त्या बाईकडे जातो आणि आता पटवतो का बाई पटलीच पाहिजे हा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवજો जाता जाता किती इमर्जन्सी मित्र किंवा कोणी गोष्ट सांगत असन हा. तिथे थांबायचं नाही काहून? कारण त्या बाईचा कार्यक्रम झाला म्हणजे ते लोक थांबत नाही नाही लवकर निघून जाते ते तरबळेने निघून जाते. बरोबर आहे मी आता जातो पटकन. जा लवकर पटकन बाबा
माझ्या मित्रानं सांगितलं का म्हणे अन्य म्हणे ही बाई गेली आपल्या सदाशिवराव पाटलाच्या फळामध्ये सामील झाली तर आपली गरिबी दूर होऊन जाईल म्हणे. चला पाटलाला एक खुश खबर जाऊन सांगतो, पण त्याआधी एक शब्द बाईला विचारतो. ठीक आहे शकुंतलाबाई? अजी शकुंतलाबाई. पाहुणे बोला की. शकुंतलाबाई काय म्हणता? काय तुमच्या नाचणं, काय तुमची अदा जावा आणि काय तुमचे भाव कलाकारी, आवाज आवाज तिकडे. तुमच्या कलाकारी गंगाधर मामा या लवकर. ढोलक मास्तर गंगाधर मामा. तुमच्या कलाकारीनं सगळे लोक खुश झाले बाई. असं म्हणतं या. मग आहो पाहुणं, हा. आमचं कामच आहे की आहो लोकांपासून समोर सादर करायचं हा. आणि त्यांच्या तोंडनं आपली प्रशंसा करायची. हे कामच आहे आमचं. बाई पण तुम्ही इतक्या कलाकारा, पण तुम्ही एका वर्षात कार्यक्रम किती करता? एका वर्षाला नाव आहो 5-50 करतो की. फक्त 5-50. हा, कसं आणि तुम्ही जरी 100 ते 150 कार्यक्रम केले तर पाहुणं माझी गंमत बी करता की काय बा तुम्ही? गंमत नाही करत बाई. अहो पण येऊ कशा शक्य हा? हा, तुम्ही कसे नामवंत कलाकार बाई, महाराष्ट्र चॅम्पियन कलाकार, त्यासारखे माझ्या गावात माननीय सदाशिवराव पाटील हे महाराष्ट्र चॅम्पियन शहरात आहे. गुणवान आहेत, धनवान आहेत, दयावान आहेत बाई. एवढे कलाकार आहेत का त्याची हद नाही. तुम्ही जरी आमच्या पाटील साहेबाच्या फळात सामील झाले तर तुम्ही एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करा. पाहुणं, हा. तुम्ही म्हणतात समजा बरोबर आहे व हा. तुमचं, पण मी म्हणते शाहीर सदाशिवराव पाटील त्या आपल्या तमाशामध्ये या शकुंतला सातारशी घेणार होय. हो, मी त्यांच्याकडे गेलो, माझे शब्द खाली पडणार नाही. असं म्हणते या. मग काय तर? पाहुणं, ते शाहीर सदाशिवराव पाटलांना जाऊन सांगा की हा, या शकुंतलाबाई सातारकर आहे ना मग त्यांच्या फळामध्ये नाचायला तयार आहे म्हणून. बाई एक काम करा ना, आता चाला ना. नको नको का बरं? अहो मी स्वतःला लिहिते, पण माझा लईच कार्यक्रम आहे सा. आवाज राहून त्या गावी जावं लागतं या. लगाता लगातारच आहे. पण पुढच्या वक्ताला ना नक्कीच येईन मी. आता हो. या की मग लवकर. माझा नंबर घेतलाय ना व तुमचा नंबर माझ्याकडे आहे. पाहुणं घेऊन मी आता या या. येते. मोठे फोटो कुचकते बाबा बाई. मानीन बाकी चला. ही गोष्ट मी माझ्या पाटील बाबाला सांगतो. हा हा. थांबा, माझ्याशी प्रचार करायचा आहे. श्री पुरुषोत्तम बावनकुळे सरपंच ग्रामपंचायत चिचोली यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. धन्यवाद. पाहुणा जाऊन सांगा. चला हा पाटील बाबाले बोलवतो मी. शाहीर बाबा जी, शाहीर बाबा. अरे अरुण, दिवाळी सारखं सीजन गेलं रे. हा. लहान लहान शाहिराचे कार्यक्रम लागून राहिले. हो. मी एवढा मोठा 50 वर्षापासून कार्यक्रम करून राहिलो. हा. हा, पण यावर्षी माझा एकही कार्यक्रम नाही. कसा लागल? सांग बरं. लहान लहान शाहिराचे कार्यक्रम लागते. हो का ना? ते बाया सगळं दुय्यम घेतात. अरे हो. हा? हो. बाईनं माणसाची दुय्यम असली हा. तर लोक खूप जाते. हो. आणि बायाचा तमाशा पावले अर्जन जाते. हो. नाही का? हा. का तमाशा करतात त्याची? हा. बाई घेते माणसाची, माणूस घेते बाईची. ते आवडते. हे लोकांना आवडते. हो. आपण म्हातारे माणसं बाबा. नाही नाही. हा? अरे जवानपणात बाई सगळं तमाशा नाही केला, हो. त्या म्हातारपणात पिकल्या ते धड लागलं अरे मागे. हात. हा? मी कोणा बाईशी तमाशा नाही करणार. घराचे करून ना तर नाही करून आपल्या घरीच बसून. शाबास शाबास. पण बाबा हा. तुम्ही काल घरी होते? नाही बाबा, नाही होते ना? मी नागपूर बाहेर केलो होतो. शकुंतलाबाई सातारकरचं नाव ऐकलं? नाव ऐकलो, हा. पण मी तिला पाहिलं नाही. नाही पाहिलं ना? नाही नाही. पण बाजी हा. काल आपल्या गावात शकुंतलाबाई सातारकर आल्या होत्या. अरे बापरे. मोजी हा. का नाचली जी, का नाचली बाई, असं? का डान्स केला जी. हा. मला पावर नाही मावला तर 5000 रुपये फेकले बाईच्या अंगावर. तू ना हो? अबे खरण्यासाठी भीक मागतेस लोकांनी. हो. आणि 5000 करून आणलेस ना? हा कुठूनही आलं पण आणले फेकले बाईच्या अंगावर. चोरी करून आणलेस का? नाही जी, हा? चोरी नाही केली. मग काय केलं? हा मा बाप झोपला होता स्वप्नी.
मग छपरी झोपला होता मी लपत लपत गेलो बाजी आणि सोडला कुठाचा बकरा 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 आणि मंगरी 20,000चा बकरा इकला 5,000. अरे बा, तुझा बाप तुला थोड्याला मारते उद्या तो उद्या मारा पण आज मा काम जमलं. मग का केलंच रे? गेलो बाईपाशी 5,000 रुपये घेऊन. अरे बापरे. बाई जशी जशी नाचे तसा तसा बाईच्या अंगावर पैसे फेकले मी ना. अरे बापा. तमाशा कार्यक्रम खतम झाला बाबा आणि मी गेलो बाईपाशी. बाई तेवढी खुश झाली असं. बाई मध्ये पायतावर उभीच झाली. हा म्हणते बोला पाहुणा कसं काय. हो. म्हणलं बाई तुम्ही एका वर्षात कार्यक्रम किती करता. तर बाई म्हणे 5-50. आणि तुम्ही 100 ते 150 कार्यक्रम केला म्हटलं तर म्हणे बाई म्हणे पाहुणं हे कसं शक्य आहे. म्हणलं भाई तुम्ही जसे महाराष्ट्र चॅम्पियन कलाकारा नामवंता गुणवाना तसेच माझ्या गावले म्हटलं सदाशिवराव पाटील महाराष्ट्र चॅम्पियन शाळेत म्हटलं. म्हणजे तुला माना सांगितलं. होजी गुणवाना धनवाना दयावाना म्हटलं. शाबास. तुम्ही जरी आमच्या फळात पाटील साहेबांच्या फळात सामील अगर झाले ते एका वर्षात 100 ते 150 कार्यक्रम करा म्हटलं. बापरे. का म्हणे रे बाई? बाई हो म्हणे. मग का रे? करून बाईले आपल्या फळात शिवून का? हो बाईले नाचवून का? हो लोक का म्हणतील? लोक काही ना म्हणत. जिकडं जमाना चालला तिकडं जायला लागेल आपल्याला. अरे ओरे ओरे. नाही तर आपल्याला कोणी विचारणार नाही. हा हा हा. पण माझी एक गोष्ट अजून काय बाईचा नवरा मेला आहे. बाईचा नवरा मेला. हो मग आपल्याला का करायचं आहे? आपल्यालाच करायचं आहे. तिचा नवरा मेला हो आणि तुमची बायको मेली. हो हो. 2 वर्ष झाली बाई पाटलीन मेली. मेली ना. हो. तिचा नवरा मेला हो. तुमची बायको मेली. हो. दोघंही खुडं कोंबड्यासारख्या. मग तू म्हणणं काय? त्या पाचपावली बुजून. पातपावली म्हणजे? पाचपावली म्हणजे गंधर्ववीय पाठ लावून टाका. त्या बाई संग हा? तिला बायको करू. हो. अरे मूर्खा. तिला मी पाहिलं नाही. तिच्याशी माझी काही भेट नाही. आणि तुझ्याच मनात लग्न होईल का? माझी तिले पान ना विचार करा एवढी सुपर आहे बिलकुल जशी काय हिरोईन लागली. असं हा सुंदर आहे खाली. होती आणि नाचते नाचते म्हणून सुंदर. नाचते कलाकार तर एक नंबर आहे की. असं हा? असं का? मग का आता? करण्या. हा आता बाय 2 वर्ष झाली बाई पाटलीन नेली. मला दुसरी बायको करावंच लागेल. घराचीच आहे. म्हातारपणात कोण करत ना? हो नाही का? करायचं लागेल. जर अशी बाई जर आपल्याला भेटली गरीब पाटलीन बनून राहील आणि तमाशामध्ये नाचाचे होईल. घर में भी बाहर में भी. फार बेबी. हे काम चांगलं सांगितलं तू. मग मी काय म्हणतो ऐक. बोला. अरुण तिचा फोन नंबर घेतला का तू? फोन नंबर बाबाचे आहे की? आहे ना? आहे. एक काम करायचं. आपला तर एखादा कार्यक्रम कधी लागला तर तिला फोन करायचा. अरे महापाची नंबर एक शब्दावर येईल म्हणे. आणि तिला आपल्या तमाशात बोलवायचं. होती नाही का? तमाशात बोलवण्याच्या बाद आपण तिला पैसे देऊ. तिला खुश करू. होती नाही का? आणि मग ते हमेशासाठी आपल्या फळामध्ये फिट. मग आपले कार्यक्रम किती लागतील का? कम लागतील रे. मग आजकाल जिथं बाई आहे तिथंच लोक धावते. अरे बाईच्या मागं पुरी दुनिया आहे. खरी गोष्ट माणसाला कोणी विचारत नाही. खरी गोष्ट आहे. काय हरकत नाही. अरे पाय मी कधी बाई नाचवली नाही आणि कोण्या बाईला तमाशा ठेवली. अरे आपल्याला टाकायचं ना. नाही का? होती पण त्या म्हणल्यावर मी तयार झालो. हो नाही का? त्या म्हणल्यावर तयार झालो. काय हरकत नाही. आपले कारण रोजचे लागतील. सरणार नाही का? सुधारणार नाही आपल्याला गाडी. सुधारणार नाही. 2 गडी गेले बापा पाटलाचे घरी. 2 गडी गेले बापा पाटलाचे घरी. म्हणे एक बाई आहे नाचणारी. तिला फळामध्ये घेतल्यावरी कळेल तू मला हो. अरे कळेल तू मला हो. अरे कळेल तू मला
जीवाचा नाही का हो जी पाठीला म्हणे आणा तिला ठेवू आणि फळामध्ये घेऊ हो जी. आणि भरपूर पैसे देऊ पाहू नका रे राहो. अरे हा 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 अरुण हा पुन्हा बाईचं नाव सांगितलं मला झोप नाही लागणार रे हो. रात दिवस मले शकुंतला बाई मा स्वप्नामनी दिसत हा मी कसा कसा करीन रे कवा भेट होईन रे तिच्या बरोबर अरे कार्यक्रम तर येऊ द्या आता कार्यक्रम आला आणि बाईले आपण बोलवून तेव्हाच भेट होईन बाबा हो 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 तोपर्यंत मला झोप नाही लागणार नाही 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 हा? तसं नको करता हा योग आला पाहिजे येते येते ठीक आहे येते हा? हा ठीक ठीक आहे आहे आता बाईचं नाव सांगितलं पाटलाने झोप नाही लागून राहिली देवा कवा शकुंतला दिसते आणि कवा तिला पाहतो आणि कवा बाईचा नाच मला पाहायला मिळेल पाटील रात्र दिवस चिंता करे दादा पहा पाटील लखोपती माणूस आहे लखोपती आहे पण कलाकाराला झोप लागत नाही दादा कला केल्याशिवाय झोप नाही लागत म्हणून पहा कसा योग येते आता त्या बाईचा पोरगा इंजिनियर अचानक त्या बाईच्या पोराची तब्येत खराब होते आणि बाई दवाखान्यात नेते आता दवाखान्यात नेल्याच्या बाद एवढी मोठी बिमारी होते त्याला का त्या पोराला सुधरवासाठी त्या बाईजवळ पैसा राहत नाही अडते बाई अडते आणि अडल्याच्या बाद मग पहा कसा योग येते पाटलाचा ना तीच कसा योग येते बघा काय करू सकाळीच घरून ड्युटीवर आलो 2 वाजेपर्यंत ड्युटी केली आणि जेवणाचा डब्बा काढलो तर माझ्या डोक्याचा त्रास खूप वाढला असा वाटतं देवा मी मरतो की काय पण मला दवाखान्यात नेईल कोण नाही माझी आई आज येणार होती चला देवाचं नाव घेत माझ्या घरापर्यंत कसा तरी जातो बसत होतात आणि माझी आई बरोबर नंतर दवाखान्यात जातो आपल्या घरापर्यंत अरे देवा है तुझ्या विना अरे सांगू मी कोणाला? देवा तुझ्या विना रे, सांगू मी कोणाला? देवा तुझ्या विना, सांगू मी कोणाला? देवा तुझ्या विना रे, सांगू मी कोणाला? सांगू मी दुःख कोणाला? सांगू मी दुःख कोणाला? सांगू मी दुःख कोणाला? देवा तुझ्या विना सांगू मी दुःख कोणाला? देवा तुझ्या विना रे, सांगू मी दुःख कोणाला? घरी आलो माझी आई अरे बापरे असं घरी आवाज मारतो आई अगं ए आई आई ग आई म्हटलं माझे आई ग मग तिथं नेलास का रे डोक्याला का तुमचा झालं काय तुला मम्मी हा? अगं सकाळी ड्युटीवर गेलो 2 वाजे मध्यंतरी जेवणाची सुट्टी झाली मग रे टिफिन काढला जेवणासाठी बसलो मम्मीने डोक्याला त्रास दिला. मला एकदा कुठे आपणच की नाही ना रे नाही ना मम्मी, कुठे कुठे पण नाही ना बा नाही पडलं, नाही. खूप दुखते मला. देवा देवा
डॉक्टर साहेब हो, डॉक्टर साहेब म्हणलं, डॉक्टर साहेब जी. बोला. डॉक्टर साहेब, हा हा माझा मुलगा आहे हो. हा मग याच्या डोक्यात अचानक दुखणं वाढून आलंय हो. डोकं दुखून आलं. त्रास असंही होतोय. काय डोक्यावर पडलं का? अरे नाही बाप. नाही पडलो म्हणतोय. काही गाडीने काय म्हणता डोक्याला काय लागलं? नाही म्हणतो डॉक्टर. नाही म्हणते. नाही. ठीक आहे ठीक आहे, ये इकडं मी चेकअप करतो. मी आज- ये मग मामी म्हणतो. मी आहे ना तुझ्या पाठीमागेच आहे. ये ये ये. थांब ना मग मामी म्हणतो. काय मम्मी म्हणते हो? मम्मी म्हणते का? लंबा श्वास घे. घे बाबा श्वास. घे लंबा. घे आणखी घे. हा. घे. जास्त लंबा श्वास करतो मागावर शेंबूड उतरल. आहा. अरे बापरे, याचं पोट पहिला तेव्हा कुठला आहे का? याची पोट होय काका भदर मोठ होय. अरे माझ्या बाबा, याची बोंबली मोठी खोल. याच्या बोंबली मध्ये वाटीवर जीवनावर तेल मावते. अरे बापरे, डोकसा दाखव डोकसा. मागे रे बाबा खाली बा. डोकसा. तुझ्या मा अंगावर येतं का? अरे बापरे, याच्या डोक्याला मोठे केस डाटा मोजले तर 15 केस आहे. पुरा क्रिकेटच्या मैदानचा. जिधर मालो बाल उधर चौका छक्का. सरे बाबा. भाई, मी तुमच्या मुलाचा टेटास्कोपनी चेकअप केला. म्हणू. टेटास्कोपनी समजायला ना आला भाई. डोके बराबर येऊन आले हृदयाचे. डोक्याचे स्केच बराबर आहे. मग भाई तुमच्या मुलाचा पहिल्यांदा ECG करावं लागेल. मग नंतर याचा MR करावा लागेल. तेवढ्यानं नाही भागलं, त्याच्या डोक्याचा CT स्कॅन करावा लागेल भाई. डॉक्टर साहेब, हा तुम्हाला ज्या ज्या रिपोर्टिंग ते काढा हो. हा. पण आधी माझ्या मुलाला बरे करा हो डॉक्टर साहेब. बरं ठीक आहे. मी आता याला आतमध्ये नेतो. कडब्याच्या मशीन मध्ये टाकतो ना, चुरा करून बाहेर काढतो. विठ्ठला, पांडुरंगा, कशी वेळ आली संतो. ज्या मुलाच्या आशेवर मी जगत आहे, त्याच मुलावर तू इतक्या वेदना देशील तर मी कसं सहन करीन रे देवा. तू लक्ष दे माझ्याकडे, माझ्या मुलाकडे लक्ष दे. तुळशी माडवी सासाची तुटे नाव विठ्ठला. 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 जीव झाला कासा विसरून नाव विठ्ठला.
बाई डॉक्टर साहेब तुमच्या मुलाचा एचडी केला बाई नको. EMR सुद्धा केला रिपोर्ट नॉर्मल निघाली बाई शेवटी आम्हाला डोक्याचा सिटी स्कॅन करावा लागला ते सिटी स्कॅन केला असता असे आढळून आले बाई का तुमच्या मुलाला मोठी डगार बिमारी आहे मोठी बिमारी हो तुम्हाला म्हणायचे का तुम्ही स्पष्ट सांगा डॉक्टर साहेब. ती बिमारी 10,000 15,000 लोकांपासून एखाद्याला कदाचित होते बाई तुमच्या मुलाचा एचडी केला असता तुमच्या मुलाला ब्रेन अटॅक आला नाही बाय मी खोटं नाही बोलत नाही. तुम्ही यावेळी माझ्यासाठी देव आहातो. हा मी पाया पडते पदे माझ्या मनाला वाचवा हो तुम्ही वाचवा. वाचते बाई तुमचा मुलगा वाचते त्याची अवधी असते 6 घंट्याची 6 घंट्यामध्ये जरी ऑपरेशन झालं डोक्याचं तर मुलगा वाचते बाई डॉक्टर साहेब हा मग तुम्ही वेळ का घालवताय हो? तुम्ही जा आणि ऑपरेशन करा डोक्याचा. असं नाही होत ना बाई वांगे कापले आणि भाजी केली असं नाही होत डोक्याचं ऑपरेशन करणारा डॉक्टर आमच्या दवाखान्यात नाही तो बाहेरून सुपर हॉस्पिटल मध्ये बोलवावा लागतो डॉक्टर साहेब हा मग तुम्ही बोलवा त्यांना बोलवत का नाही तुम्ही. बाई तो डॉक्टरांचा येण्याचा खर्च आणि ऑपरेशनचा खर्च एकंदरीत खर्च बाई 5 लाख रुपये आहे हा बाई डॉक्टर साहेब मी काय ते पैशाची तोडतोड करते हो हा. पण आधी बोलून माझ्या मुलाचं ऑपरेशन करावं ठीक आहे ठीक आहे चला पांडुरंगा माय बाबा कसली वेळ आणली स्त्री माझ्या मुलाला अगदी तू मरणाच्या दारीच नेऊन ठेवलीच ना रे. ज्या मुलासाठी मी स्वतःच्या पायात घुंगरू बांधले मोठं केलं त्याच मुलाला माझ्यापासून तू दुरवण्याचा प्रयत्न करतो का रे इतकं निष्ठुर आहे देवा. कुठे जाऊ कुणाकडून मी एवढे मोठे पैसे मागू 5 लाख रुपये मागितले तर कोणी 10 रुपये देणार नाही 5 लाख रुपये कोण देणार कोण. एक पाहुणं हो माझा कार्यक्रम पाहायला आले होते ते म्हणत होते शाहीर सदाशिवराव पाटील लई पैसेवाले आहेत म्हणे. मी त्यांच्याकडे गेली त्यांची मदत घेतली तर नक्कीच नक्कीच माझा मुलगा वाचेल हो. मला त्यांच्यापर्यंत जायला हवं. बाईला आला विचार काय करणार हो? एवढे पैसे जवळ नाही रे दादा. कोणाला हात जोडू माया पडू रे कोण इज्जत माई दाखवील देवा. माझा मुलगा मरून जाईल कशी राहील रे विचार तुझ्या कामी रे दादा. त्या पाहुण्याने सांगितल्याप्रमाणे ते सदाशिवरावांना पण मी कुणाला विचारू की शाहीर सदाशिवराव पाटलांचं घर कुठं आहे म्हणून. माझ्या नजरेत अजूनही असा एकही व्यक्ती नाही दिसला. मी कुणाला
विचारू सगळेच लोक काय झालीत काय गावातील देवा देवा तूच मार्ग लाव रे बाबा तूच मार्ग लाव सकाळी चहा घ्यासाठी मी बस स्टॉपवर आलो. बस आली. बस मधून मला कोणीतरी बाई उतरताना दिसली. दुरून मला शकुंतलाबाई सातारकर सारख्या वाटल्या. पाहतो दूरची नजर माझी कमजोर आहे. जवळ जाऊन पाहतो. हा हे तर सातारकर बाई आहेत. सातारकर बाई पाहुणे तुम्ही हा तुम्ही माझ्या कार्यक्रमाला आले होते ना वा? हो 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 पांडुरंगा पावलाच रे बाबा पावलाच पाहुणं हा. तुम्ही म्हणत होते ना हो, की शाहिरी सदाशिवराव पाटील ते आपल्या तमाशात मला नाचवायला तयार आहे हो ना हो हो पाहुणं हा मला त्यांची या पिढीला भेट करून देताय का हो पाहुणं? ठीक आहे ठीक आहे चला येताय ना वाजता का? बाई हात पाटलाचा वाळा. आमचा वाडा हा मी थांबू का हा थांबा. पाटील बाबा अजी पाटील बाबा अर्ध्या कोणता देव कोपणार रे आपल्यावर मचातूर. अरे एकही तमाशा नाही लागून राहिला रे हा आणि रातभर झोप नाही लागून राहिली मुली हा माझ्या स्वप्नामध्ये दिसत कुसा कुंतलाबाई येते हा पण मध्ये दिसत नाही बाजी हा. आता चिंता करा नको. कहून तुमचे स्वप्न साकार झाले. साकार झाले हो कशी रे शकुंतलाबाई आपल्या घरी आल्या. फकणाड्या हो काय तू तू मुली अजून फाटूला चिडवून राहिला का आली म्हणतो ना. काय ठरवत त्या बाईला आपल्या घरी याची बाई आल्या माग उठून विश्वास आहे ना. बाई आल्या हो खरं बोलते का रे होजी मोठं चांगलं होईल रे येईन तर बाई रे आल्या ह्या महाराज बोलता का. ही बाई वेशाली हो बर अनिल उके टोहणे मुक्काम चिचोली 50 रुपयाची भेट मिळाली. महादेव मेश्राम मुक्काम नांदगाव अर्जुन लांजेवार सचिव यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद. पाटील साहेब नमस्कार नमस्कार पाटील साहेब मी शकुंतला सातारकर हो मीच ती शकुंतला सातारकर बाई तुम्हीच का जी पाहुणं तुम्ही जे पाटील साहेब मीच ती धन्यवाद बाई धन्यवाद. आज माझ्या डोळ्यानं दिसल्या बाई. आता मी रात्रभर सुखानं झोपीन पण जेव्हापासून माझ्या सोबत्यानं सांगितलं शकुंतला बाई सातारकर आपल्या फळात यायला तयार आहे तेव्हापासून माझ्या डोळ्याने झोप नाही बाई झोप. हो पाटील साहेब तुम्ही मला तमाशात नाचणार आहात तुमच्या हो पण तुम्ही तयार आहात का पाटील साहेब मी आहे हो तयार नाचायला माझ्या तमाशा हो तुम्ही याल मी नक्की येणार हो बाई आज 55 वर्ष झाले 55 वर्षापासून तमाशा करून राहिले. माझ्या घरी लाखो रुपयाची इस्टेट आहे काही लाखो रुपयाची इस्टेट आहे पण करू का बाई तमाशा केल्याशिवाय मला गमत नाही झोपच लागत नाही बाई. आणि माझ्या सोबत्यानं सांगितलं का शकुंतलाबाई सुंदर आहे सुंदर डान्स करतात. मी म्हटलं देवा मी शकुंतलाबाईले केव्हा पाहिन आणि केव्हा बाईचा डान्स होईन. तेव्हापासून बाई मला गमून नाही राहिलं. काय हो मी रोज आठवण करतो तुझी वाली हो बाई. बोला ना तर तुम्ही माझ्या तमाशात नाचणार नाचायला तयार हो पाटील बर साहेब तर माझे 2 शब्द ऐकता का सांगा ना तुम्ही ऐका पाटील म्हणे बाई दाव तुझी कला पाटील म्हणे बाई दाव तुझी कला जरा खुश करशील आज तू मला भरपूर इनाम मी देईल तुला माझे बाई बोलतो खरं 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 माझे बाई बोलतो खरं
असं तुझी जे इच्छा असेल ना मी पूर्ण करून देईन. मला माहित आहे कलाकार म्हणजे का, कला म्हणजे का मला जाणीव आहे. मग पुरवीन तुझी आस आणि बोलतो खास आणि बाई ठेव विश्वास. माझे बाई थोडा मागावर, माझे बाई थोडा मागावर, माझे बाई तोरा मागावर, माझे बाई तोरा मागावर, माझे बाई थोडा मागावर, माझे बाई थोडा मागावर, माझे बाई तोरा मागावर, माझे बाई तोरा मागावर. बाई म्हणजे तुम्हाला माझ्या कलेचा पुरावा हवा आहे तर तुमची कला पाहायची इच्छा आहे माझी. हो पाटील साहेब हा मला 2-3 मिनिट देताय का हो? 5 मिनिट देतो ना तुम्हाला. आधीच मी- हो हो द्या द्या, या अरुण ए! ए, अरुण टायमावर काय होत का नाही? चालच मला पाहायचं आहे दादा. मला कलेची ओळख आहे, मला जाणीव आहे, बरोबर आहे. आणि बाई स्वतःहून माझ्याकडे आली. खूपच चांगलं झालं, खूपच चांगलं झालं. चला डोळा भरून बाईची कला पाहून टाकतो आणि नंतर माझ्या मनात काय आहे ते बाईला सांगतो मी नंतर, कला पाहिल्याच्या बाद. अगं त्याच्या तोंडात दात नाहीत पण तुला बघून शिट्ट्या मारताना तिच्या बोळकानात कशी आवाज जातीये बक्की. अरे जाऊ दे की. हा? अरे बाई बघितलं की म्हाताऱ्याला बी चळ होय. लागतं. जाऊ दे तिकडं. अरे मेलं पोटाची कळगी भरायला नाच गाणं करावंच लागतं या. अगं म्हणूनच म्हणतो या सुरू कर तुझं गाणं, दाखी तुझी आदा, मग बोर्डावर दौलत होईल यादा. लाज धरा पावना जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचतेली परवाकनाची पोटासाठी नाचतेली परवाकनाची लाज धरा पावना जरा जनाची मनाची लाज धरा पावना जरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी नाचतेली परवाकनाची
पोटासाठी नाचते मी परभक्षणाची पोटासाठी नाचते मी परभक्षणाची माझी पागल नको हा तुम्ही पागल व्हाल तर आमचं कसं होईल अरे हा इतके वर्ष शायरी केली हा पण अशी सुंदर बाई सुंदर नाचणारी मी ना कोणाच्या तमाशात नाही पाहिली रे हा आणि अशी सुंदर बाई आपल्या तमाशात आल्याच्या बाद किती आनंद होईल रे अरे खूप आनंद मला वाटते वरचा चंद्र खाली